चला गुड मॉर्निंग. टीईटी सीटीईटी 2024 फ्री लाईव्ह सेशन्स आणि स्कूल स्टुडंट्स साठीचे हे सेशन्स आहे. या सेशन मध्ये आपण अतिशय महत्वाची काही बेसिक थिंग्स या आर्टिकल्स विषयी पाहणार आहोत. याचं दुसरं आणि तिसरं असे 3 सत्र आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आजच्या सत्रामध्ये बेसिक असणार आहे, उद्याच्या सत्रामध्ये थोडंसं ऍडव्हान्स आणि परवाच्या दिवशीच्या सत्रामध्ये त्याच्यावरती आधारित काही प्रश्न आणि उत्तर असतात. बघूया. आर्टिकल्स, सर्वांना आर्टिकल म्हणजे उपपदे ही माहित आहे. उपपदे ही माहित आहे. आर्टिकल्स म्हणजे उपपदे. आता आर्टिकल्स किती आहेत? तर आर्टिकल्स 3 आहेत. ए, अँड आणि द. आता या आर्टिकल्सचे मुख्य 2 प्रकार होते. कोणते? इनडेफिनाइट आर्टिकल आणि डेफिनाइट आर्टिकल. इनडेफिनाइट म्हणजे लिहितो मी इनडेफिनाइट आर्टिकल आणि दुसरा आहे ते डेफिनाइट आर्टिकल आहे. डेफिनाइट बघा, स्कूल स्टुडंट्स लक्षात घ्या. इनडेफिनाइट म्हणजे अनिश्चित, अनिश्चित आणि डेफिनाइट आर्टिकल जे निश्चित उपपद. डेफिनाइट आर्टिकल निश्चित उपपद सोबत लिहायचं पण आहे माझ्या. या इनडेफिनाइट आर्टिकल मध्ये 2 आर्टिकल आहेत, त्यांची नाव अ आणि अँड. आणि डेफिनाइट आर्टिकल मध्ये एकच आर्टिकल आहे द. बघा, सगळ्यात बेस्ट तुमचा लक्षात आला तुम्हाला. बाबा आर्टिकल आपल्याला हे 3 आहेत आणि याचे 2 प्रकार आहेत. एक आहे इनडेफिनाइट, एक आहे डेफिनाइट. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप मध्ये शिकायचे की हे अ आणि अँड कुठं वापरायचं आणि द कुठं वापरायचं. एकदा तुमच्या हे लक्षात आलं, अ कुठं आणि अँड कुठं आणि द कुठं, ते तुमच्या लक्षात येईल. आता त्यातलं पहिले 2 जण बघूया, अ आणि अँड कुठं वापरायचं. जनरली आपण काय म्हणत असतो, तर एक वस्तू दाखवण्यासाठी अ आणि अँडचा वापर करतो. म्हणजे काय, तर सिंग्युलर नाउनच्या अगोदर अ आणि अँड येत असतं, असं आपण जनरली असं बोलत असतो. पण अ कधी आणि अँड कधी. बघा, दोघही बिफोर सिंग्युलर काउंटेबल नाउन्स. एक नियम तुम्हाला तर माहित आहे, कॉमन नियम आहे. तर त्यानंतर त्यातलं अ कुठं आणि अँड कुठं, 2च रूल्स आहेत, ते मी तुम्हाला लगेच लिहून देतो. आता हे एवढं तुम्ही केलेलं आहे असं आपण गृहीत धरूया. याच्या खाली तुम्हाला नियम लिहून देऊ. आता बघा, एक माहिती आहे तुम्हाला, अ कॉमा अँड. अ आणि अँड used before countable nouns. बसते शब्द नाउन. काउंटेबल नाउन्स. काउंटेबल नुसतं नावच नाही, काउंटेबल सिंग्युलर नाउन. बघा, काउंटेबल नाउन इन ब्रॅकेट मध्ये लिहितो सिंग्युलर. सिंग्युलर असलं पाहिजे. त्यावेळेस काय वापरणार आपण, अ आणि अँड वापरणार आहे. सिंग्युलर काउंटेबल नाउन असेल तर. मग त्यातलं जे अ आहे ते कुठं वापरायचं बघा. अ त्याच्या खाली अंडरलाईन करा, हवं तर 2 अंडरलाईन करून ठेवा, लक्षात राहावं तुमच्या म्हणून. अ used before words begin with कॉन्सोनंट साऊंड. आता हा शब्द याच्या पुढचा जो महत्वाचा आहे, बिगिन विथ अ कॉन्सोनंट साऊंड. अ कॉन्सोनंट साऊंड सगळं लिहून घ्या. अ कुठं वापरायचं. आता एक तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं माहित पाहिजे, काउंटेबल नाउन असलं पाहिजे आणि ते काउंटेबल नाउन कसं असलं पाहिजे, सिंग्युलर. फॉर एक्झाम्पल समजा काउंटेबल नाउन मध्ये इथं मँगो आहे, MANGO काउंटेबल नाउन आहे मँगो. काउंटेबल नाउन मध्ये मँगोज पण येतं, मँगोज पण येतं. पण हे मँगोज आपल्याला प्लुरल आहे, त्यामुळे मँगोज घ्यायचं नाही, हे लक्षात असतं.
मग आपल्याला काय घ्यायचंय, वरचं सिंग्युलर असलेला मँगो. तर मग असं ज्यावेळेस असतं त्यावेळेस काय होणार आहे, मग अ मँगो असं होणार आहे. आता सिंग्युलर झालं काउंटेबल नाउन. जे आहे वापरायचं तर त्याचं सुरुवात, त्या शब्दाची सुरुवात कॉन्सोनंट साऊंड न झाली म्हणजे एम. आता एम हे कॉन्सोनंट आहे आणि या शब्दाचा उच्चार देखील कॉन्सोनंट साऊंडचा आहे, म्हणून मँगो असं आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. आले लक्षात? पर्यंत इथपर्यंत लक्षात आलंय. आता अँड कुठं वापरायचं हा एक रूल देतो तुम्हाला आणि त्यानंतर याची काही एक्झाम्पल्स तुमच्या समोर मी ठेवतो. आता तुम्हाला हे दोन प्रकार, त्यातलं आणि अँड कुठं वापरायचं आणि कुठं वापरायचं इथपर्यंत झालं. अँडचा एक रूल देतो आणि खूप सारे एक्झाम्पल्स देणार आहे. इथपर्यंत झालंय का बघायला. स्कूल स्टुडंट्सना पूर्ण लक्ष द्यायचंय, हँड रेज करायचं जे स्कूल स्टुडंट्स आहेत त्यांनी, आणि एक वेळेस ते वाचून घेऊया. तर रुद्रपासूनच सुरुवात करूया. रुद्र काय वाचते एकदा बघूया. रुद्र वाचून घ्या आणि स्कूल स्टुडंट्सनी कंपल्सरी आपले हँड रेज करायचे आणि ठेवायचे. यस रुद्र. and used for countable nouns, singular. Used before words begin with a countable sound. कॉन्सोनंट साऊंड. ते कॉन्सोनंट आहे ना बेटा शब्द. Consonant. कॉन्सो चालले अवसर कॉन्सोनंट व्यंजना. कॉन्सोनंट व्यंजन. पुन्हा काय असतं, वॉवेल. वॉवेल वॉवेल म्हणजे स्वर. दोन्ही पण लक्षात ठेवायचे. म्हणजे जोपर्यंत शब्द लक्षात येणार नाही तोपर्यंत तुम्हाला आणि द चा वापर कळणार नाही. कॉन्सोनंट आणि वॉवेल फर्स्ट सेकंड स्टँडर्डला झालेलं असते. आपण सगळेजण 6, 7, 8, 9, 10 आणि भावी शिक्षक आहेत, त्याच्यामुळे हे आपल्याला माहित आहे कॉन्सोनंट काय वॉवेल काय. इतकं पण बेस मध्ये जायची गरज नाही, कारण की हे एकदम फर्स्ट आणि सेकंड स्टँडर्ड थर्ड स्टँडर्डलाच आपलं झालेलं असतं. वॉवेल कॉन्सोनंट कोणते, वॉवेल्स कोणते, कॉन्सोनंट्स कोणते. असो चला लिहिणं झालंय का रे रुद्रा? झालेली ना, जायचं पुढे मग. यस यस घेऊन एक्झाम्पल घ्यायला आपल्याला चांगलं बरं. आता पाहूया अँड. आता कुठे वापरतो आपण अँड, तर वी यूज अँड. रूल लिहा. वी यूज and before we use and we use and before words that begin म्हणजे सुरुवात होणे. begin with vowel sound. vowel हा शब्द महत्वाचा. स्वर vowel sound. आता वॉवेल कोण कोण आहेत इंग्लिश मध्ये तुम्हाला सर्वांना पाठ आहे. ए ई आय ओ यू वॉवेल साऊंड. आता शब्द वॉवेल न सुरू झालेला नाही, लक्षात घ्या. आता काही शब्द कसे असतात, आता हे आहे शब्द, पुढे त्याला हवर म्हणतात, ते हवर नसते. आव आवर आणि हा ब्रॅकेट मध्ये आवर. आवर म्हणजे तास. तास. घड्याळातली 60 मिनिटं म्हणजे 1 hour आहे का नाही. तर
हा शब्द दिसताना तर आपल्याला एच पासून सुरुवात झालेला दिसतो. प्रोनाउन्सिएशन मध्ये ओ पासून आहे, म्हणजे आवर असं आहे. म्हणजे याची सुरुवात काय आहे हे लक्षात. वॉवेल साऊंड नाही दिसताना हे कॉन्सनंट दिसायला लागतं, पण यातलं जे एच आहे ते एक सायलेंट आहे. म्हणून याची सुरुवात आपण आवर 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 असे करतो. म्हणून इथं आपल्याला अँड वापरावं लागतं. अनावर अनार काय अनार. तर हे लक्षात आलं. आता दुसरी गोष्ट अशी आहे की बरेच काही शब्द असतात की ज्याचे दिसताना पण वावेल दिसते. ऑरेंज ORANGE ऑरेंज सुरुवात पण वॉवेलच झाली आहे. प्रोनाउन्सिएशन वॉवेलच आहे. मग an ऑरेंज बरोबर आहे, करेक्ट आहे. आता एलिफंट शब्द तुमचा आवडता शब्द आहे का नाही. कुठे लिहू, इकडे जा. हा इथे जा. एलिफंट ALEPHANT लिहा ना मग. an एलिफंट करेक्ट आहे. आता an EGG an egg करेक्ट आहे. बघा बरोबर आहे का नाही. and ink pot करेक्ट आहे. आय पासून प्रोनाउन्सिएशन पण आहे. पण आता बघा गंमत कशी असते काही शब्दांमध्ये आपल्याला इथं असं म्हटलं युजफुल ॲनिमल काय होईल. तर बघा हे इथे लिहितोय युजफुल ॲनिमल ॲनिमल. cow is an useful animal का a useful animal. तर cow is a useful animal. त्या युजफुलचा यू हा चा उच्चार आहे आणि हा य हा कॉन्सोनंट आहे. युजफुल ॲनिमल. असे काही अपवाद शब्द आहेत का, ते कोणते आहे हे आपल्याला आजच्या सेशन मध्ये इन शॉर्ट मध्ये पाहायचं. आता हे तुम्ही पण सांगणार आहेत बरं का. आता अगोदर हा रूल लिहून घ्या आणि त्याच्यावरच एक्झाम्पल्स तुम्हाला मी 2-4 एक्झाम्पल्स लगेच तात्काळ देणार आहे ते आपण घेऊया. आता हे सगळं एवढं जेवढं लिहिलंय ना तेवढं तुमच्या वहीमध्ये चांगलं ठाकठीक लिहून घ्यायचं. घाई करायची नाही, गडबड करायची नाही, जास्त पुढे पळायचं नाही. कारण की आपल्याला थोडंच शिकायचं पण चांगलं शिकायचंय. हा आता वरद 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 गोळे काय वाचते बघूया. वरद काय लिहिले प्रयोग वाच. वरद झाले की हर्षदा वाचणार. We use and before words that begin with which vowel sound and vowel sound man vowel sound. Vowel sound and egg. एक म्हणजे अंडा. AEIOU elephant and animal our under task and our and orange. Chalo. हर्षदा. We use an before words that begin with vowel sound. An egg, an elephant, an ink pot, an hour, a useful animal, an orange. झालं सर. बर लिहिणं झालं का बेटा हे हर्षदा. हो सर. Yes. मला आणि अँड एक्झाम्पल्स देतो मी. नंतर रेकॉर्डिंग हा. आता हे दोन्ही तुमच्या लक्षात आलं बाबा. अ कुठं वापरायचं आणि अँड हो काय काय करायचं. हा आता बघा लक्ष द्या. पाड्याकडे लक्ष द्या. 2 मिनिटात तुमच्या लक्षात येत. पाड्याकडे लक्ष द्या. माईक ज्यांनी चालू करून मी दिलेले असते त्यांनी त्यांचं वाचन झाल्याच्या नंतर माईक बंद करायचं. माझी वाट बघायची नाही. मी कधी बंद करतोय माईक. तुम्ही स्वतः करायचं असतं.
आलं का लक्षात? आता पहा काही एक्झाम्पल्स तुमच्या समोर मी ठेवतो बघा. अ की ॲन वापरायचं ते तुम्ही ठरवायचं. हा आता बघा हा पेन शब्द आहे, पेन. वापरू की ॲन वापरू रे? पेन की ॲन पेन? यस, पेन. करेक्ट. आता बघा माझ्याकडे शब्द आहे आयडिया. आयडिया. वापरू की ॲन वापरू? हा पुढचा शब्द सांगा. ॲन आयडिया. करेक्ट. ॲन आयडिया. आता आपण काय करूया, काही एक्झाम्पल्स या ठिकाणी लिहूया. तुम्ही तुमचा सराव करा आणि मला सांगा. आता बघा इथं बुक आहे शब्द, काय होईल बघा. समजा आपल्याकडे टेबल, TABLE आहे टेबल. चेअर आहे, चेअर. बुक आहे, तसंच नोटबुक देखील आहे, नोटबुक देखील आहे. बॉटल आहे आपल्या जवळ, बॉटल, BOTTLE, बॉटल आहे, बॉटल लिहा. इथं आपण काय करूया, इकडे बाजूला इगल लिहूया, EGLE. कुठे गेला इगल? हा, EAGLE, इगल, EAGLE. एग, ऍपल, ऍपल. इंकपॉट तातच घेतला आपण, इंकपॉट झाले. आयर्न. हा पहा बरं, अम्ब्रेला, अम्ब्रेला. अनमॅच्ड, अनमॅच्ड, अनमॅच्ड. अंडरस्टँडेबल. अरे बापरे, लय मोठा शब्द आहे बाबा. अंडरस्टँडेबल, अंडरस्टँडेबल. आज तुमच्या सगळ्यांचे लक्ष आले की सरांनी किती बाजूला काय केले, बहुतांश शब्द असलेले लिहिलेले आहेत. करेक्ट आहे बघा एकदा. बॉटल, याच्याकडे अंडरलाईन करायचं. आणि एक शब्द घेतलेला आहे आपण, आणि या ठिकाणी मात्र ॲन असणार आहे. प्रोनाउन्सिएशन जे आहे ते वॉवेल्स आहे. ॲन असणार आहे, ॲन असणार आहे, ॲन असणार आहे, ॲन असणार आहे, ॲन असणार आहे. काय केलंय, जनरली तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने समजावं म्हणून, आणि याच्यात अपवाद नाहीत बरं का. बेसिक अगोदर हे आहे की बाबा जर वाक्याचे सुरुवातीचा लेटर हे वॉवेल असेल तर ॲन वापरतो. नुसता वॉवेल असला नाही पाहिजे, त्याचं प्रोनाउन्सिएशन साऊंड हा वॉवेल असला पाहिजे. बऱ्याच आपले गफलत काय होते, आपली चूक कुठं होते, आपण शब्द पाहतो आणि त्याचं प्रोनाउन्सिएशनच लक्षात ठेवलेलं नसतं. मग आता सगळे शब्द असेच असतील असं नाही ना. आता हे आहेत याचं प्रोनाउन्सिएशन बरोबर वॉवेल झालेलं आहे. ऑरेंज, ORANG, ऑरेंज. त्याच्यामुळे हे सगळं बरोबर आलं. प्रत्येक वेळेस असंच असं कशावरून नाही. काही वेळेस दिसताना शब्द वेगळा दिसतो आणि त्याचं प्रोनाउन्सिएशन थोडंसं वेगळं असतं. मग गफलत होते खरी ती तिथं. मग ती गफलत होऊ नये म्हणून आपल्याला काही शब्द मी ह्याच्यानंतर लगेचच देणार आहे. कुठं वापरायचं आणि ॲन वापरायचं, मग अजून तुमच्या छान लक्षात येईल. तर मी ते शब्द देखील तुम्हाला देणार आहे. अगोदर आता हे एवढे शब्द तिथं तुम्ही लिहून घ्या. याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता, ऍड कितीही करू शकता. आता समजा इथं च्या याच्यामध्ये करा, मॅन. अगोदर हे लिहा, तुमच्याकडून घेऊया. वाले आणि ॲन वाले तुमच्याकडून पण घेऊया. सर्वजण हुशार आहेत सर्वजण. अजून एक 2 मिनिटं अनकॉमन तुम्हाला गोष्ट सांगितली की नंतर तुम्ही स्वतः बऱ्याच गोष्टी मला या ठिकाणी सांगू शकता. त्या ठिकाणच्या आपण गोष्टी घेऊया.
स्कूल स्टुडंट्स एवढेच आहेत, संस्कृती आले नाहीत काय? संस्कृती आणि साक्षी बसून आहेत का काय असं वाटायला लागले मला. काय करायचं ह्यांना आहे वाटतं. संस्कृत आहे नागरगोजी संस्कृती, रेड नाव नागरगोजी नंतर पुष्कर सूर्यवंशी वाचते आणि त्याच्यानंतर साक्षी वाचणार आहे. चला लवकर वाचा बरं पटकन. Article उपपदे a mat, a pen, an idea, a book, a table, a chair, a notebook, a bottle, an understandable, an eagle, an egg, an orange, an apple, an iron, an umbrella, an unmatched. नेक्स्ट पुष्कर सूर्यवंशी. A pen, an idea, a book, a table, a chair, a notebook, a bottle, a eagle, an apple, an umbrella, an unmatched, an understandable. हा पुढे A mat, a pen, a book, a table, a chair, a notebook, a bottle, an understandable, an eagle, an egg, an apple, an umbrella, an unmatched, an orange. झालं सर. ओके. सोहम, सूरज, भक्ती, देवांग, संदेश, राज, श्रीकांत, उदय या सगळ्यांनी हँडल करायचं. पडवळ, आरोही, अक्षता, नागरगोजे, साक्षी, नवकरे, रेणुका वाघमारे, सत्यजित आसरकर आणि वरच बोले आलाय. चला या सगळ्यांनी या हँडल करायचे. या बॅच मध्ये आपण 30 स्टुडंट्स घेत असतो. अजून 2 जागा फक्त शिल्लक आहेत स्कूल स्टुडंट्सच्या आणि टीईटी स्टुडंट्स साठी आपण फ्री मध्ये त्यांना गायडन्स करत असतो. त्यांना थोडीशी मदत व्हावी आपल्या स्कूल मध्ये काय ग्रामर आपण शिकतो की त्यांना पण लक्षात यावं म्हणून. लिहिणं झालंय सगळ्यांचं. जाऊ पुढे. चला चॅट बॉक्सचा वापर करा. जाऊ कपडे. चला पटपट 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 मला सांगा. कारण की आता इथे पुढचा जो भाग आहे तो महत्वाचा आहे. एवढं झालं असलं तर पुढे जाता येतं. बरं ओके ओके. चल काही जे शब्द आहेत ते पुढे तुम्हाला देतो म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट अजून छान क्लिअर होईल. कन्सेप्ट क्लिअर झाली म्हणजे तुम्ही क्लिअर. आता एक गोष्ट काय आली की बाबा अ चा वापर कॉन्सोनंट साऊंड असल्याच्या नंतर आणि सिंग्युलर काउंटेबल नाउन. सिंग्युलर काउंटेबल नाउन असण्यास आणि आण वापरतो. हे तर माहित झालं. म्हणजे एक वचनी मोजता येणार नाव आणि त्याचा उच्चार साऊंड जो आहे तो कॉन्सोनंटचा असल्यास अ आणि वॉवेलचा जो उच्चार असेल अँड. आता पहा काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी तुमच्या समोर. आता हा शब्द आहे युनिक आणि आपल्याला मोह होतो काही लिहावं अँड लिहावं पण हे अँड नाही तर अ आहे. कारण या युनिट मध्ये य आहे म्हणजे वाय आहे. कॉन्सोनंट साऊंड आहे म्हणून अ युनिट आहे. आता बघा अ युजेस 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 यू ए यू एस ए जी ई यूज. बघा इथं पण यू चा उच्चार आहे य असा उच्चार आहे. युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी आताच कोणीतरी टाकलं की युनिव्हर्सिटी. परत तुम्हाला सांगतो अ युनिव्हर्सिटी अँड युनिव्हर्सिटी नाही अ युनिव्हर्सिटी. अ युनियन अ युनियन अ युनियन. अ युरोपियन युरोपियन. युरोपियनची सुरुवात ई पासून जरी होत असली तरी आपण त्याचा उच्चार यू असा करतो. युरोपियन युरोपियन युरोपियन. अ युरोपियन अँड युरोपियन करायचं नाही. अँड युरोपियन केलं रे केलं ती तुमची गडबड होऊन बसते.
त्यामुळं अँड करायचं नाही. मग आता काही वेळेस काय दिसतं, तर काही वेळेस दिसतं की आपल्याला अ वापरावं, परंतु तिथं असतं अँड. असे काही शब्द आहेत का? तर हो, नक्की आहेत. बघा, अन ऑनेस्ट मॅन, ऑनेस्ट मॅन. आता या ऑनेस्ट शब्दाची सुरुवात इथपासून होती, म्हणून हा अन ऑनेस्ट आला. अँड आवर, HOUR, याची सुरुवात हे इथपासून नाही होत, इथपासूनच होते. अँड आवर, अँड या ठिकाणी देखील वापरण्यात येतो, हे लक्षात असू द्या. अजून पहा, अँड MA, अँड MA, हे ए आहे, एम म्हणून vowel sound, म्हणून and MA and NGO and NGO. बघा and आलेले तिथं. and ऑरेंज तर तुम्हाला सर्वांना माहितच आहे. हॉरिबल स्टोरी मध्ये सांगा काही. हॉरिबल स्टोरी सांगा बरं. अ वापरू की अँड वापरू इथं? सांगा, पटकन सांगा. चल, तुमच्या उत्तराची वाट बघू. 1 मिनिट. अँड आणि तर ताई म्हणले अँड फसला ना. आणि तर ताई काय झालं? बरोबर, मला वाटलंच होतं तुम्ही असं शिकवलंय म्हणलं असतं मी तर अँडच म्हणणार आहे. अँड नाही, हॉरिबल स्टोरी. हॉरिबल नसते, असं असतं. असं पण कधी कधी होतं, सर शिकवायलाच नाही अँड मग इथं अँड देऊन टाकू आपण, असं गडबड होते. मुद्दाम मी शब्द वाचून सांगितला. हॉरिबल स्टोरी, हॉरिबल स्टोरी, अ हॉरिबल स्टोरी. साधं, सरळ आणि सोपं. हा, आता बघा, अँड शिकवायला लागलो तर अजून अँड NSS and NSS जन ए पासून सुरुवात झाला. मराठीतला हा स्वर आहे, लक्षात असू द्या. काय गडबड होते बऱ्याच जणांची, तेच लक्षात येत नाही आणि मग गडबड होऊन जाते आणि आपण शेवटी चुकून बसतो. आता बऱ्याच जणांना काय वाटतं, तर मग इथं MA लिहिलंय तर मग BA ला पण अँड BA करावं का? नका न करू. कसं करता येतं बघा बरं. BA, अरे ह्याची सुरुवात बी पासून झाली ना, त्याला कशाला करता अँड, कशाला करता? MA केले म्हणून BA ला करता काय? नाही, करायचं नाही. आलं लक्षात? MA ला करायचं, NGO ला करा, NSS ला करा, NCC ला बी करा. का? ए आले ना, NCC ला करू. and NCC and NCC. प्रोनाउन्सिएशन जर वॉवेल साऊंड असेल सुरुवात, तर आपण अँडचा वापर. वॉवेल साऊंड, इथं वॉवेल साऊंड, इथं पण ऑनेस्ट वॉवेल साऊंड, असं प्रोनाउन्सिएशन असेल तर आपल्याला अँड वापरता येतं. अशी खूप सारे एक्झाम्पल्स तुमच्या जवळ देखील असतात, तुमच्याकडे आहेत, ती तुम्ही पाहायची आहेत. आता बघा काय बघा, ॲटोबियन स्कीम असं माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे. ॲटोबियन स्कीम, हे स्कीम, स्कीम. आता बघा हे काय, याचं प्रोनाउन्सिएशन जे आहे ते पहा, आणि याला ते वापरलेलं आहे अँड नाही. हा, चला. युटोबियन, युटोबियन त्याचं उत्तर आहे ऑटो नाही, सॉरी हा, युटोबियन की युटोबियन की. अशी बरेच सारे, खूप सारे एक्झाम्पल्स तुमच्याकडे देखील आहेत. ती एक्झाम्पल आपण लगेचच 5 मिनिटानंतर लगेचच घेणार आहे. तुम्ही काय सांगता ते आपण पाहणार आहे. नेक्स्ट सेशन मध्ये याचे एक्झाम्पल्स, याचे रूल्स, 32 रूल्स उद्याच्या सेशन मध्ये आपण पाहणार.
आजच्या सेशन मध्ये एक्झाम्पल्स अजून घेणार आहेत. आपल्याकडं मान 20 मिनिटं आहेत. आता काय करायचं, पटापटा लिहा. स्कूल स्टुडंट्सने लिहिलं असेल तर पटापटा एकदा वाचूयात आणि नंतर जाऊया पुढे. समर्थ लिहिलेला वाचायचं. समर्थ, उदय आणि रोहित वाचून बघूया. हा, A unit, USEC, a university, a union, European, an NCC, NSS, a utopian scheme, an honest man, an hour, an MA, an NGO, a N, G आणि O. NGO, a horrible story, an NCC. झालं सर. बरं. अजून पुढे next. A unit, a user, a university, a union, a European, an honest man, an hour, an MA, an NGO, a horrible story, an NSS, an NCC, a utopian scheme. Next. What the sir? A unit, a uses, a sir? West, a UNES, a European, and Genius, and untable, utopian, and honest man, and horse, and yummy, and NGO, and horrible story, and see what plus sir? ओके, चला सगळ्यांचं लिहिणं पण झालंय. थोडंसं पुढे काही एक्झाम्पल तुम्ही पण सांगणार आहेत. काही एक्झाम्पल अजून आपण नवीन एक्झाम्पल घेणार आणि and. सांग. इतर काही घेणार नाही अजून. तुमच्याकडले असलेले भारी भारी युनिक असे एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता या ठिकाणी. इतर काही देणारच आहे. आता हे अ मध्ये इकडच्या बाजूला लिहूया आणि and मध्ये या बाजूला. हा, सांगा पटापटा. हा, भावी शिक्षक त्यांनी अभ्यास केलाय का नाही काही? उगाच आपलं इंग्रजी आहे आणि अभ्यास केला नसेल तर अवघड आहे बरं का. झालं बरं. मी लिहितो इथं अ समजा बॉय, अ गर्ल लिहा. अजून काय सांगा? अ डॉग, अ क्राउड. हा, अ युनियन झालं ना. युनियन घेतलं ना ते आपण. हा, युनियन घेतलं. हा, पुढे सांगा पटापटा. अ वाले सांगा, and वाले पण सांगा. हा, and ash म्हणजे मूर्ख गाढव. हा, बरं. and आईस्क्रीम. yes and आईस्क्रीम. हा, करेक्ट. हा, अजून पटापटा सांगा. चला पटापटा. an enemy, हा, आठवून सांगा. an ox, कोणता आलाय तो?
अ टेबल, हा ते अचं काय अडचण नाही. अ टेबल, TABLE, अ टेबल. ही लिस्ट वाढवू शकता. अ फुल, हा करेक्ट आहे. हा अजून अजून सांगा, अँड मध्ये सांगा काही. हा and here याची आय एन बार and here पर an accident, correct आहे. an accident. हा अजून पटापट सांगायचे. an igloo, हा igloo करेक्ट. हा an igloo. हा and मध्ये अजून an a unicorn, a unicorn, an unicorn नाही, a unicorn. an engineer, correct आहे. हा an engineer बरं. a lion, correct आहे. हा a lion. प्रिन्सिपॉल, हा बरोबर आहे ते, त्यात काही विषय नाही. हा अजून झालं काय नाही. एक झालं की बेटा, झालं एक झालं आपलं. आणि झालं. पटापट पटापट सांगा. अ कॅट, बरं अ कॅट. अजून अँड मीटिंग. अँड मीटिंग असते का अ मीटिंग असते? अ मीटिंग, अ कॉम्प्युटर करेक्ट. हा अ मीटिंग, अँड मीटिंग का अँड यस अँड EARTL अँड आता खरं तर अँड अर्थ नाही, इथं द अर्थ असते. द युनिक आहे. पुन्हा असन म्हणताल, गडबड करून टाकताल अर्थ युनिक मध्ये येतं, म्हणून हे इथे चूक असतं. अँड नसतं. दी अर्थ, यस दी अर्थ इज करेक्ट. दी अर्थ, हा असं करा. अँड अर्थ नाही. असन म्हणताल लगेच पुन्हा तुम्ही. दस्तन असते, दस्तन. असन नाही. अ मंकी, बरं अ मंकी, MONKEY, अ मंकी हे करेक्ट आहे. अ फिश, फिशरमॅन पण असते बघा. फिश तर फिशरमॅन. आता हे अपवाद असलेले सांगा. टायगर. तुमच्या लक्षात हे आले बाबा काय असणार आहे, तर कॉन्सोनंट साऊंड असला तर अ असणार आहे, आणि वॉवेल साऊंड जर असतील तर ॲन असणार आहे. बरं ते दसन, दच घ्यायचं राहिले ना. दच कुठे शिकवलं मी आता? दच घ्यायचंय. थांबा जरा, रुको जरा, सबर करो. हा अ शिप, करेक्ट. अ शिप, शिप, शिप म्हणजे मेंढी. अँड एलिफंट झालं मिटायच्या अगोदर. लिहितो अँड एलिफंट, ELEPHANT. आता काही वाक्य याच्यानंतर घ्यायचे. अजून जे 2 मिनिटात पटापट सांगा. अजून तुम्हाला माहित असलेले जे आपल्या आजच्या सेशन मध्ये झाले नाहीत असे असे सांगा. लगेच आपल्याला काय करते, एक्झाम्पल घ्यायचं. ऍपल राहिलं का? रामशेप सरांचं आडनाव शेप आहे, आणि ऍपल राहिलं का? APPLE. ऍपल म्हणजे शेप. शेप सरांचं आडनाव शेप. परत तुम्हाला सांगतो, आता या नंबरवर जर तुम्हाला काही अडचण असेल तर संपर्क करू शकता. 9730670908. इंग्लिश ग्रामर विषयी. आपल्या इंग्लिश ग्रामरच्या आतापर्यंत 50 बॅच पूर्ण झाल्यात, 4 बॅच चालू आहेत. an example, correct. an example, an example. an axe, AXE. हा ओके.
and ink. Ink pot. झालं बेटा? email and email. Okay, correct आहे. And cat असतंय का? काय पण पुष्करराव. कॅटला इथं लावलंय ना. And eat लावायला होय. Eat नसतंय, and eat नसतंय. An aeroplane. हे correct आहे. An aeroplane. An idea. Right? Correct. An afternoon नसते प्रियंका ताई. कसं काय? An accident असते. An accident. Yes, an accident. जागा लिहिला का नाही येत And cardboard नाही हो. A cardboard असते. असं का करला? कुठेही लिहू नका. काही एक्झाम्पल लगेचच घेऊया. हे लिहिणं झालं असेल असं आपण काही बाकी. आता पहा या ठिकाणी एक्झाम्पल फक्त 5-7 वाक्य तुम्हाला देणार आहे मी. 5-7 वाक्यामध्ये तुमच्या लक्षात येईल तर काय आहे. उद्याच्या सेशन मध्ये आपण याचे रूल्स आणि दचे रूल्स पाहणार. I have a cat. I have a cat. Example 1. Fine. My brother is doctor. My brother is a doctor. And my sister is an engineer. बोला engineer बरोबर लिहिले का? My sister is an engineer. ENGINEER. An engineer. बघा. There is an elephant. There is an elephant. 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 He has a new pen. He has a new dress. सेंटेन्स द्या पटापटा. मला सत्रामध्ये रूल्स सांगितले जाणार आहेत आणि नंतर एक्झाम्पल घेतला. आर्टिकलचा भाग किमान 3 दिवस आणि व्यवस्थित समजेपर्यंत शिकवलं जाणार आहे. या बॅच मध्ये 30 स्कूल स्टुडंट्स असतात. त्यातले 28 स्टुडंट्स आता आपल्याकडे अवेलेबल आहेत. राम सर इतकंच लक्षात ठेवा. सेव्ह करून ठेवा नंबर. तुम्हाला काही अडचण असेल तर त्या नंबरवर तुम्ही टाकू शकता. लक्षात तुमच्याकडे काही जे म्हणून चांगलं असेल ते ते मला पाठवू शकता. माझ्याकडे जे चांगलं म्हणून असेल ते मी तुम्हाला सर्वांसाठी पाठवणार आहेच. चला अजून या ठिकाणी 1-2 एक्झाम्पल्स घेऊया. Cow is a useful animal. Useful animal. सात एक्झाम्पल लिहिले. पटापटा लिहायचे. लिहिलेलं एकदा वाचायचं पण आहे. आमचे स्कूल जर आळशी झालेत का काय असं वाटायला लागलं. 13 जणांनी हँड रेस केले आणि बाकीचे काय झोपा काढायला रे. सोहम दादा आवाज बर. सोहम पटकन. सोहम नंतर I have a cat. My brother is a doctor. My sister is an engineer. There is an elephant. She has a new dress. The cow is a unfull animal. झाले sir. नेक्स्ट लिहिला बेटा. आरोही वाचाव दे. आरोही वाच. कोण झोपली. आरोही वाच. Yes, हो sir. He has a new pen.
I have a cat. My brother is a doctor. My sister is a engineer. There is an elephant. There is an elephant. She has a new dress. The cow is a useful animal. झालं सर. स्तुती गायकवाड माईक म्यूट केलं होय गायकवाड. स्तुती झोपी किती सोय. स्तुती झालं की सूरज माने. हा सर वाच. हा वाच बेटा पटकन. He has a new pen. I have a cat. My brother is a doctor. My sister is an engineer. There is an elephant. She has a new dress. The cow is a useful animal. सर वाचू. हो बेटा यस. He has a new pen. I have a cat. My brother is a doctor. My sister is an engineer. There is an elephant. She has a new dress. The cow is a useful animal. यस यस यस. चला आज काय शिकलोत मग. अ आणि अँड चे दोन रूल्स शिकलोत. वी यूज a article before the word begins with consonant sound. आणि सेकंड रूल पाहिला and. We use and before the word begins with vowel sound. Vowel sound असेल त्यांना सुरुवात झालेला शब्द असेल तर and वापरायचे. कॉन्सोनंट साऊंड न सुरुवात झालेला जर वर्ड असेल तर आपण अ वापरणार आहे. हा रूल शिकलो दोन. उद्याच्या सेशन मध्ये द चा वापर शिकणार आहे आणि उद्याच्या सेशन मध्ये आर्टिकलचे जे रूल्स आहेत माझ्याकडे जवळपास 30 रूल्स आहेत. 32 आहेत खरं पण जेवढे उद्याच्या सेशन मध्ये होतील तेवढे रूल्स सगळे आपण शिकणार आहेत. आणि नेक्स्ट सेशन मध्ये याचे एक्झाम्पल्स जे वाक्य आहेत प्रश्न कसे येतात त्यावर आपण चर्चा करणार आहे. तर अशा प्रकारे आर्टिकल्स अतिशय महत्वाचा सोपा वाटत असलेला सगळ्यांना सरावाशिवाय तो परफेक्ट होत नाही असा भाग आपण आज आणि पुढच्या 2 सेशन मध्ये 3-4 सेशन मध्ये तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण आतापर्यंत शिकलात टेन्स शिकलो. सगळ्यांनी नीट पहा पाठीमागे जाऊन. त्यानंतर आपण शिकलो ते म्हणजे प्रायमरी ऑक्झिलरीज am is are was were have has am is are was were shall be will be have has had do does did. शिकायचं आपल्याला अजून राहिले ते म्हणजे मॉडल ऑक्झिलरी कॅन कुड शॅल शुड विल वुड मे माइट मस्ट नीड टू यूज टू डेअर टू ऑट टू. आपण शिकत आहोत आर्टिकल्स. नंतर आपलं राहिले पार्ट्स ऑफ स्पीच नाउन प्रोनाउन ऍडजेक्टिव्ह वर्ब ऍडवर्ब प्रिपोजिशन कंजंक्शन इंटरजेक्शन. आपण संध्याकाळच्या बॅच मध्ये काही विद्यार्थ्यांनी शिकले डिग्री आणि आता शिकायला चालू आहे फिगर्स ऑफ स्पीच. इंग्लिश ग्रामरचा बहुतांश भाग आपण पूर्ण केलेला आहे. विवेकानंद क्लासेस या युट्यूब चॅनलला जा. तुम्हाला त्या ठिकाणी इंग्लिश ग्रामर ची एक प्लेलिस्ट तुम्हाला दिसेल 45 व्हिडिओची. पार्ट 2 मध्ये 20 व्हिडिओ आहेत आणि टीईटीच्या याच्यामध्ये जवळपास आता 22 व्हिडिओ झाले असतील. तर हे सगळे व्हिडिओ इंग्लिश ग्रामरचे रिलेटेड आहेत. तुम्ही जर विवेकानंद क्लासेस या युट्यूब चॅनलला भेट दिली तर तुम्हाला रामशेठ सर हे चित्र दिसेल तुम्हाला आणि तुम्हाला या ठिकाणी ग्रामरचा बराचसा भाग अतिशय स्लो पद्धतीनं स्कूल लेवलच्या विद्यार्थ्यांसाठी शिकवलं गेलेलं आहे आणि TITच्या विद्यार्थ्यांसाठी शिकवलं गेलेलं आहे. तो सेव्ह करून ठेवला गेलेला आहे. तुम्ही त्या युट्यूब चॅनलवर भेट देऊ शकता. काय करायचं विजिट विवेकानंद क्लासेस असं विजिट करायचं किंवा रामशेठ सर असं टाकलं राम सर तरीही नाव येईल असं वाटतं. नाही आलं तर विवेकानंद क्लासेसचं नाव टाकून पहा. क्लासेस असं जरी नाव असलं तर ते विवेकानंद यांचे पासून विचार घेऊन विवेकानंद परबचं काम त्या ठिकाणी चालू असतं. तर ते सर्वांच्या लक्षात येईल. आजच्यासाठी थांबूया. उद्याच्याला पुन्हा भेटूया याच वेळेला सकाळी 5:45 वाजता. बाय बाय सी टेक केअर हॅव अ नाईस डे एन्जॉय युअर डे असं म्हणण्यासाठी तुम्हा सर्वांची माईक 1 मिनिटासाठी मी चालू करून देतो. बाय. बाय सर. Bye, sir. Bye, sir. Bye, sir. Bye, sir. सर Bye, sir. नाईस डे. बाय हॅव अ नाईस डे. चला एंड करू मीटिंग फॉर ऑल.